नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजची कथा ही अनाथ व्यक्तीच्या आयुष्याबद्दलची आहे. अनाथ व्यक्तीचं आयुष्य काय असू शकतं, त्यांना नेमकं काय वाटत असेल, हेच आपण या छोट्या कथेच्या रूपाने पाहणार आहोत. तर अनाथ व्यक्तीच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे लेखक विशाल अंजना सर्जेराव शिंदे. तर या संपूर्ण कथेचे श्रेय त्यांनाच जाते. चला तर मग करूया सुरुवात. तोंडातला घास तोंडातच राहिला आणि डोळ्यातून अश्रूचे ओघळ वाहू लागले. नवीनच लग्न झालेला बंटी जेवणाचा पहिला घास गिळता गिळताच रडू लागला. पण पंचायत बिचाऱ्या बंटीच्या बायकोची झाली. अंगाने सडपातळ, उंचीने थोडी छोटी, गहूवर्ण, लांब सडक केस असणारी, काळेभोर आणि बोलक्या डोळ्याची मीना पुरती गोंधळली. मीना आणि बंटीचं लग्न होऊन 4 दिवस झाले होते. बंटीचा स्वभाव तिच्यासाठी नवीन होता. पूजा आणि देवदेव कालच पार पडले होते. सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे आज घरात बंटी आणि मीना दोघेच होते. पण बंटीच्या पाणावलेल्या डोळ्यांमुळे मीनाला प्रश्न पडला. तिचं काही चुकलं असेल का? तिने गोंधळलेल्या आवाजात गालावर येणारी बट डाव्या हाताने कानामागे सारत विचारलं, काय हो, काय झालं? भाजी तिखट आहे का? डोळ्यात पाणी का तुमच्या? तसे बंटीने स्मित हास्य केलं आणि मीना अजूनच गोंधळली. तिने बंटीच्या बाजूला बसता बसता विचारलं, मग काय झालं? डोळ्यात पाणी का? बंटी पाणावलेले डोळे पुसत नजर चोरत म्हणाला, कुठे रडतोय? काहीच नाही. तशी मीना म्हणाली, अहो, आपलं नवीन लग्न झालं असलं तरी माझ्या येतं लक्षात सगळं. तिखट झाली भाजी का? तसा बंटी भाकरीचा तुकडा मोडत बोलला, नाही ग, असं काहीच झालं नाही. छान केलीस भाजी, सुगरण आहेस तू. अहो, मग डोळ्यात पाणी का? तसा मीनाला प्रेमाने जवळ घेत बंटी घास भरू लागला. मीनाने नाही हो करता करता घास गिळला. मीना लाजेने नजर चोरत बोलली, अहो, जेवा तुम्ही, मी जेवेल, तुमचं झालं की. पुन्हा नजरानजर झाली. दोघंही काही क्षण प्रेमाने एकमेकांकडे पाहत होते. मनातलं प्रेम डोळ्यातून बोलू लागलं होतं. काही वेळात दोघांची जेवणं झाली. मीनाने आवराआवर केली. भांडी घासून फळीवर लावली. कचरा दरवाजा बाहेर ठेवला. अंथरूण टाकलं. बंटी हे सगळं पाहत होता. बंटी आणि मीनाचं घर फारच लहान होतं. घर म्हणजे एका लांबलचक चाळीच्या टेरेसवर असणाऱ्या पत्र्याच्या 2 खोल्या होत्या. रूम म्हणजे फक्त हॉल आणि किचन. हवेशीर एकांत असणारं टेरेसवरील छान घर होतं. मीनाची झाडलोट झाली आणि हॉलमध्ये येऊन मीना अंथरूण टाकू लागली. बंटी पण तिला मदत करू लागला. पण मीनाच्या मनात अजूनही विचार घोळत होता. यांना कशाची आठवण आली असेल बरं? ती मनाशीच बोलत होती. दोघंही अंथरुणावर बसले. बंटी भिंतीला टेकून बसला. इकडचं तिकडच्या 4 गप्पा झाल्या. पुन्हा मीनानं मूळ विषयाला हात घातला. का हो, मगाशी काय झालं होतं तुम्हाला? डोळे का पाणावले होते? तसा बंटी बोलला, अगं हो हो, सांगतो तुला. बंटी बोलू लागला. बोलता बोलता त्याने अलगद मीनाचा हात हातात घेतला. तिला जवळ आपल्या कवेत घेत तो प्रेमाने बोलू लागला, अगं, किती विचार करशील ग? तशी लाजता लाजता मीनाही बंटीला बिलगली. तिलाही बंटीच्या मिठीमध्ये छान वाटत होतं. मीनाही लाडात पण बंटीची फिरकी घेत म्हणाली, काय हो, कोणाची आठवण आली होती का? जुन्या मैत्रिणीची? तसा बंटी हसू लागला. अगं, आठवण यायला कोणी असायला तर हवं ना. वडील मी पहिलीला असतानाच देवाघरी गेले. आई पण 2-4 वर्षात मला सोडून गेली. घरचं मोकळं झालं सगळं. घरात प्रेम करणारं, मायेनं जवळ घेणारं कोणीच नव्हतं. होती फक्त चाळीतली माणसं. मांडलेली पारू मावशी होती, म्हणून कसाबसा 10वी शिकलो. कधी मावशी डबा द्यायची, तर कधी शेजारी पाजारी, तर कधी उपाशी पण झोपायचं, तर कधी वडापाव खायचो आणि अलीकडे स्वतः करून खायचो. घरात असे कधी कोणी शिजवलेच नाही. मायेने करून खाऊ घालणारे प्रेमांच्या हातासाठी मी लहानपणीच मुकलो. नशीब हे घर स्वतःचं होतं, त्यामुळे निवाऱ्याला 4 भिंती तरी होत्या. तू स्वयंपाक केला आणि प्रेमाने खाऊ घातलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. तुला नाही समजणार घरात कोणीच नसणं काय असतं ते दुःख. एकट्याने आयुष्य काढणं फार अवघड आहे. आज तुझ्या रूपाने
माझं कुटुंब पूर्ण झालं. ह्या 4 भिंतींना घरपण आलं. आज माझं म्हणण्यासारखं कोणीतरी हक्काचं माणूस मला मिळालं. त्यामुळेच माझ्या डोळ्यात वारंवार पाणी येत आहे. हे ऐकता ऐकता मीनालाही गहिवरून आली. मीनाच्याही डोळ्यात पाणी आलं. मीना थोडी भिंतीच्या बाजूला सरकली आणि भिंतीला टेकून बसली. तिने कळत नकळत बंटीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. बंटी लहान मुलांप्रमाणे तिच्या मांडीवर डोकं ठेवून विसावला. मीनानेही आईच्या मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. दोघांमध्ये बराच वेळ काही संवादच झाला नाही. तिथे होतं फक्त अबोल प्रेम. मीनाच्या रूपाने बंटीला हक्काचं माणूस भेटलं आणि जीवाला जीव लावणारी जीवन साथी भेटली. आणि हेही तेवढंच खरं आहे की बंटीच्या रूपाने मीनाला जीव लावणारा, लाड पुरवणारा आणि तिचा आणि फक्त तिचाच असणारा नवरा भेटला. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. मीनाच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब बंटीच्या कपाळावर पडला. विसावलेला बंटी जागा झाला. मीनाने बंटीला कपाळाचे चुंबन घेतले. खिडकीतून येणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रामुळे दोघांचेही चेहरे उजळून निघाले होते. खोलीतही उजेड पडला होता. मीनाच्या डोळ्यातले अश्रू पाहून बंटीने तिला जवळ घेतलं. बराच वेळ दोघंही खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या चंद्राकडे पाहत होते. ह्या मधुचंद्राच्या रात्री नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होते. आता प्रश्न नव्हते, संवाद नव्हता, होत्या फक्त प्रेमळ भावना.